नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतिभा फॅशन लेडीज टेलरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आपण आज बघणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग डायरेक्ट अस्तरवरती कसं करायचं आहे. अंगावरती माप घेतलेलं आहे मी 31 छातीचं माप आहे आपल्यावालं. आपण त्यानुसार कटिंग करणार आहोत. पूर्ण उंची आहे 14 इंच. पहिले आपल्याला काय करायचं आहे, कपडा खालवर आहे सरळ करून घ्यायचा आहे. इथं आपली तयार उंची आहे 14 इंच. त्यात 1 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. अशी सरळ लाईन पुढं पण करून घ्यायची, जेणेकरून आपला कपडा खालवर कटिंग होणार नाही. त्याच्यासाठी आता आपण डीप गळा असल्यामुळे गळा आहे 11 इंच. आपण शोल्डर टाकणार आहोत 5 इंच. तुमचा गळा किती डीप आहे त्याच्यानुसार तुम्ही शोल्डर टाकायचं आहे. जसं वरती 5 इंच शोल्डरचं मार्किंग केलं आहे तसंच खाली पण करून घ्यायचं आहे. आपला मोंडा आहे 5.25 इंच. मोंड्याचं माप आपण 5.25 इंचावर टाकणार आहोत. तसंच पुढं पण करून घ्यायचं आहे 5.25 इंचावरती. आता जे आपण मोंड्याचं आणि शोल्डरचं माप टाकलेलं आहे त्याच्या असे सरळ लाईनने रेषा आखून घ्यायची आहे. आता आपण टाकणार आहोत छातीचं माप. छातीचा चौथा भाग. छाती आहे 31 इंच. त्याचा चौथा भाग होतो 7.25 इंच. 7.25 इंचावर एक मार्किंग करायचं. पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन. रेग्युलरली मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते. तुम्ही जर 2 इंच घेणार असाल तर 2 इंच घ्यायचं आहे. जसं वरती इथं छातीचा चौथा टाकला आहे तसंच इथं आपण तेच माप आपण इथं खाली टाकणार 7.25 इंच आणि पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन. आपण जेव्हा शिलाई करू तेव्हा कमरेचं माप कवर करून घेणार आहोत. कंबर आहे 27 इंच. तसं जरी केलं तरी 6.25 इंच कंबरचं माप येतं आणि त्याच्यामध्ये 1 इंच मागचा टक्स घेतो आपण त्याच्यासाठी आणि 1.5 इंच पण शिलाई मार्जिन. आता मागच्या मोंढ्याचा आकार देण्यासाठी मी इथं 1.25 इंच घेतलेलं आहे. जिथं आपण मुंढ्याचं माप टाकलं टेप ठेवला तिथं पाहू शकतो मी त्याचा अर्ध करायचं आहे असं आणि मागच्या मुंढ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तर थोडंसं खाली घ्यायचं आहे इकडं, जेणेकरून आपण जेव्हा फिटिंग करतो ना ब्लाऊजमध्ये तेव्हा घोळ चुन्या वगैरे येत नाहीत. त्याच्यासाठी असं थोडंसं 1.25 इंच खाली घ्यायचं आहे. आता आपण टाकणार आहोत मागच्या गळ्याचं माप. तर इथं मी 2.25 रुंदी घेतलेली आहे आणि गळा उंची आहे 11 इंच. तुमची गळा उंची जशी आहे त्या हिशोबाने तुम्हाला गळा उंचीचं माप घ्यायचं आहे. आणि इकडे गळा रुंदी टाकणार आहोत आपण 3 इंच. ही सरळ लाईन आखून घ्यायची आहे. मी जसा चौकोन केला तसं तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकून चौकोन करून घ्यायचा आहे. आणि इथं शोल्डर उतरू नये म्हणून असं 1.25 इंच गळ्याकडं मार्किंग करायचं आहे. असं मी आजचा डिझाईनचा गळा तयार करणार आहे, पण तोपर्यंत तुम्हाला दाखवायकरता मी फक्त इथं गोल गळ्याचा आकार देत आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकून घ्यायचं आहे. आणि इथं जर इथं मागचे आपले जो आपण टक्स घेणार आहोत त्याचं मार्किंग करायचं आहे. इथं निम्मा घ्यायचा. आता कधीही टक्स घेताना आपल्या गळ्याच्या खाली यायला पाहिजे, गळ्याच्या वरती यायला पाहिजे, ज्याने इथं चुन्या दिसतात. त्याच्याकरता मी टक्सची उंची 4 इंचच घेतली आहे. इकडनं मोजायचं किती आहे, इथं 4.25 भरलं तर इथं पण 4.25 घ्यायचं आहे आपल्याला. 4.25 घेऊन ही लाईन सरळ ओढून घ्यायची आहे खाली. आता आपण इथं टक्ससाठी किती घेतलं आहे 1 इंच. तर इकडच्या साईडने अर्धा इंच आणि इकडच्या साईडने अर्धा इंच असं करून आपल्याला ह्या प्लेट आपण जे टक्स घेणार आहोत ना त्याच्या सरळ लाईन आखून घ्यायची. हा झाला आहे पाठीमागचा भाग. आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत. असं फिरून घ्यायचं आहे आणि बरोबर कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. हे पाय तर कंपल्सरी असा मोंढ्यात कंपल्सरी 1.25 इंच खाली घ्यायचं आहे, नाही तर काहींना मोंढा टाईट होतो, फुगा येतो मोंढ्यात. ते फुगा नाही येऊ म्हणून असं 1.25 इंच खाली घ्यायचं आहे. तुम्हाला लाईव्हमध्ये कटिंग दाखवलेली आहे. आता आपण करणार आहोत पुढच्या भागाची कटिंग. पुढच्या भागाची कटिंग करण्यासाठी मी अस्तर सरळ करून घेतलेलं आहे. आपल्या पाहिजे आता पाठीमागचा भाग त्याच्यावर ठेवून बघायचा आहे.
बसतोय, तर आपल्याला इथं एक सरळ लाईन आखून घ्यायची. हे पाहिजे इथं कपडा खालवर आहे, त्याकरता इथं सरळ लाईन आखून घ्यायची. आणि खालच्या साईडला अर्धा इंच आपण माप वाढवून घेणार आहोत. पाहिजेच असं सरळ येईल, त्याच्याकरता अर्धा इंच खालच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इकडच्या साईडने पण अर्धा इंच आपल्याला हुकाय पट्टीसाठी, आपण जिथं हुकाय पट्टी लावणार आहोत ना त्या ठिकाणी सगळं आपल्याला कटिंग करायच्या टायमाला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, नाही तर मग आपल्याला पुढचा गळा टाईट होतो. त्याच्याकरता अर्धा इंच मार्जिन करायचं आहे असं. आणि आम्ही इथं पट्टीच्या साह्याने सरळ रेष आखून घ्यायची आहे. आता मागचा भाग ठेवून घ्यायचा, त्याच्यावरती असा एकदम बरोबर कटोकट बसलेला आहे आपला मागचा भाग. इकडं आपलं थोडंसं तिरकवते असं. जसा आहे तसा सेम आखून घ्यायचा आहे मागचा भाग, सेम टू सेम. आता आपण हा भाग काढून घेणार आहोत आणि मग पुढच्या भागाचं कटिंग एकदम व्यवस्थित करायचं आहे आपल्याला. आपण शोल्डर किती घेतलं तो 5 इंच बरोबर आहे. इथून आपला मुंडा होता 5.25 इंच. इकडनं मी 5 इंचावरती बरोबर सरळ करायची अशी पट्टीच्या साह्याने आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायच्यात अशा. आता पुढच्या मोंढ्याचा आकार देऊ. त्याच्याकरता इथं मोंढ्याच्या साईडला 1.25 इंच घ्यायचं आहे. आणि इथं आपण 5.25 इंच मोंढा घेतला, त्याचं अर्ध करायचं. इथं एक पॉईंट द्यायचा आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट मिळवून पुढच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे असा. झालं. आता आपण गळा उंची दिली आहे, तर इथं पण 2.25 इंच. पुढचा गळा टाकणार आपण 6 इंचावरती. इथं पण 2.25 इंच घ्यायचा आहे रुंदीला आणि हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि पुढचा मी गोल गळाच करणार आहे, असा गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तर आपला टक्स पॉईंट घेणार आहोत 10.5 इंचावरती. इकडनं घ्यायचं आहे 3.5 इंच आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच. जसं 3.5 इंचावरती घेतले तसं इथं असं 1 इंचावरती पॉईंट द्यायचा. इकडनं इथं अर्धा ते 1.25 इंच आपण 2 इंचाचा टक्स टाकणार आहोत. हा 2 इंचाचा टक्स आणि इथं वरती सरळ 1.5 इंच. आता ही पट्टीच्या साईडनी पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. हा पहा, हा आहे आपला प्रिन्सेसचा शेप आपण असा देणार आहोत. हा झाला आपला प्रिन्सेसचा शेप. आता आपण इकडून इथं शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच लागणार आहे, तर इकडच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि आता आपली कंबर आहे 27 इंच. पहा इथं तर लक्ष देऊन पहा, 27 इंच कंबर आहे ना. आपण हे अर्धा इंच इकडं शिलाई मार्जिनसाठी सोडलेलं आहे.
तर मग आपलं हे किती राहते खाली इकडनं 3 इंच. तर आपण अडीच इंच धरणार आहे. 10 इंच शिलाई मार्जिन, ही 10 इंच शिलाई मार्जिन. 3 इंच पकडायचं आहे. 3 इंचाच्या पुढं पुढं 27 इंच कमर आहे, तर 6.25 इथं आलं. आणि हे इकडचं अर्धा इंच शिलाई मार्जिन, हे अर्धा इंच उरलेलं आणि पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन त्याला वाढवून घ्यायचं आहे. आलं लक्षात कसं सांगितलं मी ते बरोबर. आपण पट्टीच्या साह्याने हे जोडून घेऊ. एकाच्या साईडला पण वरती घ्यायचं आहे असं. ते अर्धा इंच आपण हुकाय पट्टीसाठी वाढवलेलं आणि हे इकडं सरळ लाईन ओढून घ्यायची आहे अशी. बरोबर. हा झाला आहे आपला पुढचा भाग. आता आपण याला हे असंच कटिंग करून घेणार आहोत. लक्षात आलं आहे मी कसं कसं कटिंग करायचं सांगितलं ते एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मी तुम्हाला. हवं तर तुम्हाला कंबरचं जे मी टाकलेलं आहे मोजून त्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट 2 इंच जरी पुढे वाढून घेतलं तरी चालेल. आणि जेव्हा तुम्ही भाग रेडी करताल पुढचा तेव्हा तुम्ही मोजून हुकाय पट्टी लावून घेतल्याच्यानंतर मोजून घेतलं तरी चालेल. मोजून घेतल्याच्यानंतर वाढून कापून घ्यायचं जर उरलं थोडंफार तर गेली त्याच्या साईडला. आणि एकदम फिटिंग लावून एकदम बरोबर होऊन जाईल. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या काही शंका असेल तर कमेंट करून विचारा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. आता आपला पार्ट 1 झाला आहे. आपण याची शिलाई पण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आहे तसंच कटिंग करायचं आहे. एकदम परफेक्ट बरोबर कटिंग करून घ्यायचं आहे. आपण जसं आखलंय तसं कटिंग करायचं आहे. आता मी बाहीची कटिंग दाखवत नाही आहे तुम्हाला, कारण की मी याच्यावरती पफ बाही कटिंग करणार आहे. प्लेट टाकून जी बाही कटिंग करताना ती बाही कटिंग करणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचाच असेल पफ बाही कटिंग कशी करायची आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल, जेणेकरून तुम्हाला कटिंग कशी केली आहे ते कळेल. आणि आपण ते बाहीची शिलाई पण करणार आहोत. आता हा आपला भाग आपण याची बी कटिंग करणार आहोत. गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित कटिंग करायची आहे. कुठेही कपडा कमी जास्त होता कामा नये. आणि एकाच्या साईडला अर्धा इंचाला कमी ठेवायचं आहे. जे आपण शिलाई मार्जिन अर्धा इंच ठेवलं होतं ना पुढं हुकाय पट्टीसाठी, त्या ठिकाणी आपल्याला गळ्याच्या साईडला अर्धा इंचाला कमी ठेवायचं आणि खाली तसंच अर्धा इंच ठेवायचं आहे आणि ते कटिंग करून घ्यायचं आहे एकदम